लग्न सराईचा मौसम सुरू झालाय। लग्नापेक्षा अधिक धमाल मस्ती असते ती हळदीला। हळदीमध्ये खावाची आणि पिवाची एवढी मजा असते की त्याची भुरळ भल्या भल्यांना पडतेच। बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही त्याला अपवाद कशी ठरणार? लग्नाच्या हळदीसाठी नोरा फतेही चक्क कोकणामध्ये पोहोचली। तिथं तिनं कसा सैराट डान्स केला बघूया। मध्ये सैराट होऊन नाचतेय ती नोरा फतेही। होय, नोरा फतेहीच बॉलिवूडचे स्टार आणि हॉट डान्सर। आपल्या तुफान आणि बेफाम डान्सनं तिनं हळद गाजवली। बरं, या हळदीचा कार्यक्रम पार पडला तो कोकणात रत्नागिरी जवळच्या छोट्याशा गावात। नोराच्या टीम मध्ये गेल्या 8 वर्षांपासून काम करणाऱ्या अनुप सुर्वे नावाच्या तरुणाचं लग्न गावाला झालं। या लग्नाच्या हळदीसाठी नोरा फतेहीनं दादर स्टेशनवरून कोकण रेल्वे पकडली आणि थेट रत्नागिरी गाठली। अर्थात लपून छपून चेहरा मास्क न झाकून घेत तिनं कोकण रेल्वेच्या विस्ताडोम कोच मधून प्रवास केला। रत्नागिरीमध्ये नोराच्या स्वागताला साक्षात नवरदेव आणि त्याच्या घरची मंडळी स्टेशनावर हजर झाली। ती अनुप सुर्वेच्या गावी पोहोचली तेव्हा तिला पाहायला अख्खं कोकणी वराड लोटलं होतं। सगळ्यांना हाय हॅलो करत बच्चे कंपनीसोबत ती रमली। मग सुरू झालं हळदीचं धुमशान। या हळदीमध्ये तिनं एकच धम्माल उडवून दिली। चिकनी चमेली होऊन सैराटच्या गाण्यावर ती बेफाम नाचली। कोकणी स्टाईलच्या साध्या वरण भाताचा आनंद नोरानं घेतला। यावेळी अनुपच्या घरच्यांनी पाहुणे आहेर म्हणून नोराला खास साडी दिली। साडीचं रिटर्न गिफ्ट पाहून ती भारावून गेली। सध्या रत्नागिरीच्या पंचक्रोशीत सगळीकडे चर्चा सुरू आहे ती नोरा फतेहीच्या याच हळदीची। नोराचा कॅनडा टू कोकण कनेक्शन। नोरा फतेहीचा जन्म कॅनडातल्या टोरंटो मध्ये झाला। तिचं कुटुंब मूळचं मोरोक्कोचं। कॅनडात प्राथमिक तर अमेरिकेमध्ये तिचं उच्च शिक्षण झालं। डान्सिंग करिअर निवडल्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ अल्बम गाजले। रोअर, टायगर्स ऑफ सुंदरबन्स या सिनेमामधून तिनं बॉलिवूडमध्ये एंट्री केली। तेलुगू, हिंदी, मल्याळम सिनेमांमधील तिचे अनेक आयटम सॉन्ग गाजले। टीव्हीवरील डान्स रियालिटी शो मध्ये जज म्हणूनही तिनं काम केलं। एवढी मोठी इंटरनॅशनल स्टार, लाखो दिलों की धडकन असलेली अभिनेत्री आपल्या सहकार्याच्या लग्नासाठी बिझी शेड्यूल मधून खास वेळ काढून कोकणात येते काय आणि सैराट होऊन मांडव डोक्यावर घेते काय, सगळंच झिंगझिंग झिंगाट करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।